ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज सोमवार आहे. प्रत्येक सोमवारी आपल्याकडे ती यूट्यूबद्वारे जोडलेली मंडळी आहे, त्यांचे शिवाभिषेक असतात. इतर लोकल जे लोक असतात त्यांचे सुद्धा अभिषेक असतात. पण मी यावेळी जे व्हिडिओमध्ये सांगतो, जी यूट्यूबद्वारे जोडलेली मंडळी आहेत त्यांचे समजा अभिषेक झालेत, हे ह्याच्यावर नाव वगैरे असतात स्क्रीनवर. तर त्यांचे शिवाभिषेक झाले त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली की तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहावं, तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं, तुमच्या काय जी समस्या असत्याल त्या दूर व्हाव्या, अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली. तर मंडळी, आज विषय आहे की आत्ता सध्या चैत्र महिना चालू आहे, आता संपत आलाय म्हणायला काही अडचण नाही. आता काही दिवसात आता संपणार, 2-4 दिवसामध्ये चैत्र महिना हा संपणार. आणि मी वेळोवेळी तुम्हाला चैत्र महिन्यात आणि श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला मुंजा दोषाबद्दल बोलत असतो. हा, खूप वेळा मी सांगितलेलं आहे. फक्त मी आठवण करून देतो असतो तुम्हाला की आता मुंजा दोष असल्यानंतर काय करायचं ते. तर परत एकदा मी तुम्हाला आठवण करून देतो की मुंजा दोष कधी लागतो आणि त्याच्यामुळे घरामध्ये काय समस्या निर्माण होतात ते. पहिली गोष्ट, मुंजा दोष जरी लागतो कसा, तर थोडक्यात सुरुवात म्हणजे आपण जर आता बऱ्याच वेळेस काय होतं, मुलीचा गर्भ आहे म्हणून गर्भ खाली केल्या जातात, ती एक पाप आहे. म्हणजे एक जीवाची हत्या केली तुम्ही. ते छोटा आहे म्हणून असं काही समजायचं नाही, तो जीव आहे. आणि त्यांनी तुमचं आता वाटोळं करायचं ठरवलंय, कुणी? त्या जीवानंच. म्हणून तुमच्या घरामध्ये समस्या निर्माण होतात. तुम्हाला जरी काही वाटत नसलं की काय गर्भ काय, आम्ही गर्भपात केला म्हणजे काय झालं, विशेष काय, असं काय, एवढं काय मोठं पाप आहे, हो असं समजू नका. ते सुद्धा मोठं पाप लागलंय. एक हत्या केली तुम्ही एका जीवाची, मारून टाकलंय तुम्ही. गर्भ खाली करणं हे सुद्धा एक पापच आहे आणि ते एक दोष आहे. आता हे झालं, नैसर्गिकरित्या काही कारणास्तव गर्भ खाली बी करावा लागतो. समजा व्यंग असेल त्यावेळेस सुद्धा गर्भ खाली केलं जातं. त्यावेळेस सुद्धा आपल्याला पापच लागतं. त्यात तुम्हाला तर लागतंच लागतं, पण ज्याच्यामध्ये सहभाग आहे, ज्या लोकांनी तुम्हाला प्रवृत्त केलं ही गोष्ट करण्यासाठी, त्यांना सुद्धा दोष लागतो. लक्षात घ्या, तुम्ही एकटे दोषी होत नाही. तर अशा दोष लागल्यानंतर आपल्या घरामध्ये अनेक समस्या होतात. आता ही गर्भपातच म्हणून असं नाहीये. बऱ्याच वेळेस आपल्या घरामध्ये एखादं लहान मूल वारतं, त्याच्यापेक्षा मोठं 10-5 वर्षाचं वारतं, अथवा बिना लग्नाचे व्यक्ती कुणी वारलं तरीही मुंजा दोष लागतो. कारण ही मुंजा दोषावर आणि पितृदोषावर मी खूप काही व्हिडिओ टाकलेले आहेत आणि मी त्याबद्दल खूप सांगतो, कारण हे प्रभावी आपल्याला समस्या निर्माण करणाऱ्या गोष्टीतलं मोडतं आहे, म्हणून सांगावं लागतं. तर असा दोष आपण जर गर्भपात केला असेल अथवा गर्भपात करायची वेळ आली असेल, अगर झाला असेल, काही असेल, त्यावेळेस आपल्याला दोष लागल्यानंतर सर्वप्रथम तुम्हा नवरा बायको मध्ये पटत नाही, तुमचे विचार जुळत नाहीत. त्यात स्वभावगुण दुसरे पण कारण असतात, पण त्याच्यामध्ये ही एक भर पडते. ही एक भर झाली तुमच्या याच्यामध्ये, दोषामध्ये. तर अशा वेळी तुम्हा नवरा, पहिले मी काय म्हटलं, नवरा बायकोचं पटत नाही, विचार जुळत नाही. आणि तेवढंच नाही तर हे विचार जुळत नसल्यामुळे अथवा पटत नसल्यामुळे तुमचे वैवाहिक जे संबंध आहेत, आता त्यात शारीरिक संबंध असो अथवा इतरही संबंध आहेत, तुमचे बोलण्यात एकामेकाविषयी प्रेम राहत नाही, सहानुभूती राहत नाही, काही राहत नाही. घरात बायको असून बायको नसते, नवरा असून नवरा नसतो, या गोष्टी होतात. नवराचं मन विचलित होतं, नवरा बाहेरच पळत राहतो, बाहेर शोध घेतो, इतर प्रेमाचा शोध घेतो, त्याच्यामध्ये सुद्धा त्याला पाहिजे तसं यश येत नाही, तिथं सुद्धा त्याला संघर्ष करावा लागतो, त्रास भोगावा लागतो. जरी बाहेर त्याला शोध घेतला
आणि बायको सुद्धा जरी बायकोनं सुद्धा बाहेर असं प्रेमाचं वगैरे नाटकं पिटकं करायला लागली, तिला सुद्धा त्याच्यामध्ये संघर्ष निर्माण होतो आणि त्यात सुद्धा सुख भेटत नाही. एकंदरीत या दोषामुळे ह्या तर गोष्टी नवरा बायकोतल्या होतात. पण जरी तुम्हाला अपत्य असेल मोठं एखादं, तर त्या अपत्याबरोबर तुमचं जमत नाही. तो अपत्य म्हणजे तुमचा मुलगा असेल, मुलगी असेल, बाहेर खाली होऊ शकते. ते घरात राहत नाही. तिला बाहेर जावं वाटतं, त्याला बाहेर राहावं वाटतं. म्हणजे घरामध्ये प्रेमाचं जे काय असतं, माया वगैरे अशा गोष्टी राहत नाही. केवळ या दोषामुळे होतं. तर तुमच्या घरामध्ये जर अशा प्रकार झाला असेल, तर मी सांगितलं ना, आर्थिक बाजूचा असेल, तुमच्या आरोग्याच्या बाबतीत बऱ्याचशा म्हणजे जे म्हणतो ना आपण आनंद समाधान जे घरामध्ये असतं, ते घरामध्ये समाधान आनंद वगैरे अशा गोष्टी राहत नाहीत. म्हणजे घर असून मसनवाटा म्हणतो त्याला, स्मशानासारखं थोडक्यात. सगळं घरामध्ये आलं की आपल्याला कुठं उचलून टाकल्याने होतं, करमत नाही, मन लागत नाही वगैरे 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 गोष्टी होतात. तर त्याला कारण म्हणजे मुंजा दोष, गर्भपात झालेला अथवा मुलं वगैरे कुणी वारलं, बिना लग्नाचं वारलं असेल तर अशा गोष्टी होतात. तर मग याच्यावर पर्याय मी तुम्हाला प्रत्येक ह्याला सांगतो की चैत्रामधील जे शनिवार असतात, शनिवारी तुम्हाला मुंजा दोष घालवण्यासाठी 5 मुलं जीव घाला, अशा गोष्टी सांगतो. आणि त्याबद्दल काही माहिती असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला ते सविस्तर सांगेल, लिंक पाठवेल त्याची. आणि दुसरी गोष्ट, श्रावणमध्ये तेच शनिवारी करा, अथवा शनिवार धरा, 11 शनिवार करा, उपवास करा वगैरे अशा गोष्टी पण सांगतो मी तुम्हाला. आता झालंय काय, आता जवळ आता आमुष्य आली आणि शेवटी तुम्हाला एक सांगून जाता आता महिना संपत आलाय, तर आता जाता सांगणार आहे की आता ही जी आमुष्य आहे, आमुष्याला तुम्ही कमीत कमी 5 मुलांना जीव घाला, त्यांना वस्त्रदान द्या, त्यांची पूजा करा वगैरे गोष्टी करा. तुम्हाला काही माहिती नसेल त्याच्याबद्दल तर मी सांगतो, तुम्हाला माहिती देतो मी तुम्हाला. आता व्हिडिओद्वारे देत नाही मी, असं वैयक्तिक, कारण सार्वजनिक व्हिडिओद्वारे काही एवढं काही लोक लक्ष देत नाहीत. तर मी बऱ्याचशा गोष्टी आता व्हिडिओद्वारे जास्त सांगत नाही, मी असं वैयक्तिकच सांगतो. ज्याला गरज असेल ते मला कॉल करतील अथवा व्हॉट्सअपला मेसेज करतील. तर हे तुम्हाला आता आमुष्याला गोष्टी कराव्या लागतील. आणि समजा तुम्ही शहरामध्ये राहता, तिथं मुलं भेटत नाहीत अथवा काही तुमच्या अडचणी असतील, तरी तुम्ही आमच्याकडे नाव नोंदणी करू शकता. आणि आमुष्याला आता 17 तारखेला आमुष्या आहे, त्या आमुष्या दिवशी आम्ही मुंजा भोजन, वस्त्रदान, पूजा वगैरे हा कार्यक्रम प्रत्येक म्हणजे श्रावणमध्ये आणि चैत्र महिन्यामध्ये करत असतो. तर या वर्षी सुद्धा आम्ही नियोजन केलेलं आहे. तुम्हाला जर काही तशी गोष्ट करायची असेल, तुम्हाला शक्य नसेल घरी करणं, तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही मेसेज करा अथवा फोन करून पहा. तर एवढंच आज मला तुम्हाला सांगायचं होतं. सोमवारी मी तर बऱ्याच गोष्टी दुसऱ्या असतात, पण आज मला ही आता जवळ आली आमुष्या, म्हणून मी तुम्हाला ह्या मुंजा दोषाबद्दल बोललो. तर मंडळी, मी जास्त आता वेळ घेत नाही तुमचा. परत एकदा तुमच्यासाठी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो की तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहावं, तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं, तुमच्या काय इच्छा असतील त्या पूर्ण व्हाव्या, अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपला निरोप घेतो. परत भेटणारच आहे पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधानी राहा.